पोरांनी बापाची मान खाली जाऊ देऊ नये आणि पोरींनी सुद्धा बापाची मान खाली जाऊ देऊ नये. धन्य माता पिता तयाची. आई तुमचं लेकरू म्हणून बोलतो गडे आज. एक पोरगी जर बापाच्या परस्पऱ्या बापाला न विचारता पळून जाऊन जर एका पोरीनं लग्न केलं ना, तर तो बाप आई घराच्या बाहेरच निघत नाही. नाही 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 ऐका रे, पळून जाऊन पोरीनं लग्न केलं ना, बाप 4-4, 6-6 महिने घराच्या बाहेर निघत नाही. तायडे तायडे, पळून जाणाऱ्या पोरीने बापाच्या वेदना लक्षात घ्या रे. बाप लक्षात घ्या. तायडे, तू दुडू चालायचीस ग, शाळेमध्ये जायचीस. तायडे, तुझ्या पाठीवर तुझा बाप दप्तर आणून द्यायचा ग. तायडे, तुला छोटीशी चप्पल घेऊन तो बाजाराहून यायचा. तुझ्या पायात चप्पल त्यानं घालायची, तुझ्या गालाचे 2 पापे त्यानं घ्यायचे. तायडे, आणि त्यानं म्हणायचं बाळा शाळेत जा. शाळेत गेलीस, पुढे कॉलेजला गेलीस. तायडे, त्या बापानं तुझे लग्नाचे स्वप्न रंगवले होते ग. तायडे, त्या बापाला तुझं लग्न त्याच्या दारापुढे थाटामाटात करायचं होतं ग. तायडे, शेतात राबायचा ग तुझा बाप. तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करायचा. तायडे, पण तू पळून गेलीस आणि बापानं घराच्या बाहेर निघायचं सोडलं ग. तायडे तायडे, तुझा बाप आता गावातल्या ओट्यावर जाऊन बसत नाही ग. तायडे, तुझा बाप घरून निघला तर थेट शेतात जातो, पण मान वर करून माणसांकडे पाहत नाही ग. तायडे, तू पळून गेल्यापासून तुझा बाप कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावत नाही ग. तायडे, तू पळून गेल्यापासून तुझा बाप कुठल्याच कार्यक्रमात नवे कपडे घालून मिरवला नाही ग. तायडे, तू पळून गेल्यापासून तुझा बाप माणसात बसत नाही ग. तायडे, तुझा भाऊ सुद्धा कॉलेजला जात नाही ग. तायडे, तुझा भाऊ आता लेकरामध्ये खेळायला जात नाही ग. तायडे, तुझा मामा तुझ्या वाढदिवसाला कपडे घेऊन येत होता, आता तुझा मामा सुद्धा गावात येत नाही ग. तायडे तायडे, तुझा आजा 4 म्हाताऱ्या माणसामध्ये पहारावर बसायचा, त्यानं पहारावर बसायचं सोडलंय ग. तायडे तायडे, तू पळून गेल्यापासून तुझा आजा सुद्धा घराच्या बाहेर निघत नाही ग. तायडे, तुझा चुलत भाऊ सुद्धा आता पहिल्यासारखं पोरांमध्ये खेळत नाही ग. तायडे, तू गेलीस नव, घराचं काय झालंय बघ ना. तायडे, वर्ष झालं ग, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. तायडे, 2 वर्ष झालं तू साधा घरी तुझ्या बापाला फोन बी केला नाहीस. तायडे, तुझी आई मात्र तुझ्या बापाला रोज म्हणते ग, पोरीला फोन लावा. 2 वर्षानं तुझ्या बापानं छाताडावर दगड ठेवून तुझा नंबर डायल केलाय ग. तुला फोन लावण्यासाठी तुझी आई रोज तुझ्या बापाला म्हणत होती ग, पोरीला फोन लावा. म्हणून तायडे, सगळे गुन्हे माफ करून तुझ्या बापानं हातात मोबाईल घेतला आणि तुला फोन लावला ग. तायडे, विसरलाय ग तू आता, तू हवीस त्याला. तायडे, तुझ्यासाठी तुझा बाप 2 वर्षानं सगळं विसरून तुला फोन लावायला मोबाईल हातात घेतला आणि तुझा नंबर डायल केला, आणि तायडे, तिकून आवाज आला, मोबाईल लागत नाहीये, मोबाईल स्विच ऑफ आहे. टप 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 बापाच्या डोळ्यातून पाणी पडलं. पोरी, गेलीस तर गेलीस, मोबाईल तर चालू ठेवायचास. तुझ्या बापाला 2 शब्द बोलायची इच्छा झालती. काय कमी केलं होतं या बापानं तुझ्यासाठी, सांग ना लेकरा.
2 दिवसासाठी आवडलेल्या पोराला घेऊन पळून गेलीस आणि कायमची माझी मान खाली घालावी लागली ग. तरी माझ्या बापानं मोबाईल नंबर त्या तायडीचा डायल केला आणि फोन लागला नाही. आईनं विचारलं काय झालं हो, लागला नाही तिला फोन. बापानं टप टप डोळ्यातलं पाणी गाळत म्हणावं, स्विच ऑफ सांगतोय, फोन लागत नाही. दुसऱ्या दिवशी शेतातून राबून घरी बापानं यावं, आईनं पुन्हा म्हणावं बघा ना लागला तर फोन. बापानं पुन्हा नंबर डायल करावा. ए तायडे, तरी तुझा फोन लागत नाही. कुठल्या जन्माची शिक्षा देतेस ग बापाला? ए, बापाची मान खाली जाईल असं आयुष्यात वागू नका रे. काय कमी करतो बाप सांगा ना? फाटक्या बनेली घालतो, फाटकी चप्पल घालतो, साधा मोबाईल वापरतो, महिना महिना रिचार्ज करत नाही मोबाईलला, तुम्हाला रिचार्ज टाकून देतो. तायडे, नको गैरफायदा घेऊ त्याचा. लय लय राबलाय बघतो, लय राबलाय. ए तायडे, नको गैरफायदा घेऊ ग. झुरलाय ग तो, झुरलाय. त्याच्या शेतात काही पिकत नव्हतं बघ, तरी 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 जनावरासारखा राबलाय ग. त्याच्या आयुष्याचं वाटोळं तुझ्यामुळं नको ग होऊ देऊ तायडे. बस एवढं जरी माझ्या ताईनं केलं ना, आजची शिवजयंती सार्थक झाली. बस. काय केलं कमी सांगा ना? ए, स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी डोळे दिलेत संभाजीराजानं, डोळे. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी अंगाचं कातडं दिले रे, कातडं. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी जखमा झेलल्यात अंगावर, जखमा. तलवारीच्या टोकांना संभाजीराजांच्या अंगावर रेग वडावी आणि संभाजीराजाला तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलेले, हात जखडलेले, पाय जखडलेले. कोणीतरी येतं भाला टोचवतं, कोणीतरी येतं नख उपटून नेतं, कोणीतरी येतं अंगाचं कातडं बटाटं सोलल्यासारखं सोलतं आणि त्याच्यावर गरम मिठाचं पाणी टाकतं आणि म्हणतं काय, कुठे आहेत गडकोटांच्या चाव्या आणि कोण कोण फितूर आहे तुला, सांग सांग. आणि तरी माझ्या सरच्या संभाजीनं गडकोटाची एकही चावी औरंग्याच्या हाती दिली नाही. आपल्या बापानं निर्माण केलेलं स्वराज्य असं राखावं लागतं, शिवचरित्र हे शिकवतं.